भोणी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. होती ओवांना रंग गबाळा गोरचंद्राची, दुधात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, काठी आंधळाची कळाडी रवण्याची, तशी ती माझी गरीबाची. ती हो रुसली मनात नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली. सर्वांना सस्नेह जय भीम, जय शिवराय, जय लघुजी, जय संविधान. आज 1 मे 2025, गेली 65 वर्ष आजच्या घटनेला महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणानं जन्माला आलं, स्थापन झालं. आजच्या दिवशी मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिन तोच महाराष्ट्र दिन म्हणूनही ओळखला जातो. या महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या, मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्व श्रोत्यांना, अभ्यासक, संशोधकांना आणि मराठी भाषा प्रेमींना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर शरद गायकवाड, कोल्हापूर, आपल्या समोर आज विषय मांडतोय संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान. खरं तर 25 डिसेंबर 2020 रोजी प्राच्यविद्या पंडित, महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांच्या लोकायत प्रकाशनकडून माझा 168 पृष्ठ संख्येचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान हा ग्रंथ 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे योगदान लिखित स्वरूपात मांडणारा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. सुरुवातीलाच बहुजन संघटक या चॅनेलला आणि माझे मित्र खांडेकर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण आपल्या विषयाकडे वळूया. खरं तर बांधवांनो, महाराष्ट्र राज्य हे आपोआप अस्तित्वात आलेलं नाही. आपण भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी जय महाराष्ट्र म्हणतो. हा महाराष्ट्र आपोआप निर्माण झालेला नाही. याच्यासाठी शेकडो मराठी भाषाप्रेमी यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलेला आहे. कित्येकांना हौतात्म्य प्राप्त झालेला आहे. कित्येक जण शहीद झालेले आहेत. कित्येक जण जखमी झाले, हातपाय तुटले. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांच्या त्याग, समर्पण आणि हौतात्म्यातून महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलेलं आहे. त्याचा इतिहास सुरुवातीला काही वेळ आपण पाहणार आहोत. बहुतांशी सर्वत्र असं बोललं जातं की 105 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झाले आणि खर तर 106 अशी नोंद आहे. आपण आपल्या ग्रंथात 106 हुतात्म्यांची नावं नोंद केलेली आहे आणि ही 105 नावं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे तत्कालीन आमदार, आंबेडकरी नेते BC कांबळे साहेब हे त्यावेळेला विधानसभेत होते आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक आमदार राजीनामा देत आहेत आणि ही स्वागतार्ह बाब आहे. राजीनामा देऊन गुजरात धार्जिण्या तत्कालीन केंद्रातल्या सरकारला आणि मुंबई इलाक्यातल्या सरकारला धडा शिकवलाच पाहिजे. परंतु सर्वच जण आपण राजीनामा देऊन बाहेर पडलो तर विधानसभेत, अधिवेशनात आपण आवाज उठवणारे कोणते तर शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून BC कांबळे साहेबांच्यावर बाबासाहेबांनी जबाबदारी सोपवली की तुम्ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याचा आग्रह धरा. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्रभरची शेकडो आंदोलनं झाली. घेराव, मोर्चे, जाळपोळ, दगडफेक, तुरुंगवास अशी कित्येक आंदोलनं जी झाली
त्यात कित्येकांना गोळीबाराला सामोरं जावं लागलं, तुरुंगवास भोगला, भूमिगत राहिले आणि कित्येक जण शहीद झाले. या शहीदांची नोंद तुम्ही विधानसभेत केली पाहिजे. आणि म्हणून आज जे आपण 105 किंवा ज्याला मी म्हणतो 106 असे जे हुतात्मे झाले, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती यासाठी जे शहीद झाले, त्यांची आजची जी यादी आपल्याकडे महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध आहे, त्याच्या मुळाशी मराठी भाषाप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतुलनीय असं ऐतिहासिक योगदान आहे, हे प्रामुख्यानं सुरुवातीलाच मी नमूद करू इच्छितो. कारण संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हटलं की काही ठराविक नेत्यांची नावं समोर येतात, परंतु ज्या पद्धतीनं, ज्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यायला पाहिजे, सत्यशोधक, साहित्य सम्राट, लोकशाहीर, साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं योगदान ज्या पद्धतीनं यायला पाहिजे होतं मराठी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या द्वारे, ते आज अखेर आलेलं नव्हतं. आणि म्हणून माझ्यासारख्या अण्णाभाऊ प्रेमीला वाटलं होतं की अण्णाभाऊंच्या एकूणच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचं लिखित स्वरूपात आपण त्यांचं योगदान अधोरेखित केलं पाहिजे. आणि म्हणून 2020 साली 168 पृष्ठ संख्येचा ग्रंथ हा आपण अण्णाभाऊंच्या योगदानावर प्रकाशित केला आणि तो महाराष्ट्रातल्या घरोघर जाऊन पोहोचला. मला जसं शक्य होतं, मला जे माहिती होतं, कारण अण्णाभाऊंचे धाकटे बंधू शंकरभाऊ साठे यांचा 1984-85 सालापासून ते 1996 सालापर्यंत मला प्रदीर्घ असा सहवास प्रत्यक्षपणे लाभला. अण्णाभाऊ साठे यांचे मार्गदर्शक असलेले क्रांती योद्धा फकीरा, राणोजी मांग, बळी मांग, म्हणजे बळी, मुरा, फकीरा, सावळा, घमांडी ही जी वाटेगावातली क्रांतिकारक मंडळी होती, त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीच्या वारसदारांच्याकडून, शंकरभाऊ साठे यांच्याकडून, अण्णाभाऊंचे जे नायक आहेत त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतल्या वारसदारांच्याकडून मला अण्णाभाऊ साठे यांचं आंबेडकरी चळवळीतलं, स्वातंत्र्य चळवळीतलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान मला ऐकता आलं, पाहता आलं. कारण ती ठिकाणं त्यांनी मला फिरून दाखवली. या ठिकाणी असं बंड झालं होतं, या ठिकाणी झेंडा वावला गेला होता, अशा पद्धतीनं. आणि मग माझ्या वाचनातून जे अण्णाभाऊ आले, लोकांच्याकडून जे ऐकले, म्हणजे अण्णाभाऊंच्याच भाषेत सांगायचं तर जे पाहिलं, ऐकलं, अनुभवलं तेच मी त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंना प्रत्यक्ष ज्यांचा सहवास लाभला अशा अनेक अण्णाभाऊंच्या मित्रांच्या मुलाखती मी घेतल्या. प्रामुख्यानं वाटेगावचे सरपंच बाबाभाऊ पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांचे जिवलग मित्र गोपाल जंगले गुरुजी या मंडळींनी प्रामुख्यानं मला अण्णाभाऊंच्या बद्दलची प्रदीर्घ माहिती त्या ठिकाणांना भेट देऊन सांगितली, दाखवली. म्हणजे फकीरा ज्या ठिकाणी फकीराचे वडील राणोजी मांग ज्या ठिकाणी शहीद झाले, तो राणोजी मांगाचा जो बलिदानाचा माळ आहे, ठिकाण आहे, ऐतिहासिक ऊर्जा केंद्र आहे, ते ठिकाण त्यांनी मला दाखवलं. वाटेगावच्या वटेश्वराचं मंदिर असेल, शंकरराव पाटलांचा वाडा असेल, विष्णुपंत कुलकर्णींचा वाडा असेल, आणि मग तायनो महार जो फकीराचा जिवलग मित्र होता, तायनो आबा जेवला का असं फकीरा पहिल्यांदा आवाज देऊन विचारत होता, आणि आवाज जेवलो असा पलीकडून आवाज आल्यानंतर फकीरा जेवायला बसत होता. अशा सगळ्या वारसदारांच्याकडून अण्णाभाऊंचं कर्तृत्व मी माझ्या परीनं त्या ग्रंथात लिहिण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपण आज या निमित्तानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाची पार्श्वभूमी समजून घेऊया. 1891 साली पहिल्यांदा मराठी भाषिकांचं राज्य झालं पाहिजे अशी ठिणगी पडली, आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. ते अस्तित्वात येताना सुद्धा आनंद होण्याच्या ऐवजी दुःखाची किनार या महाराष्ट्र राज्य स्थापनेला लाभलेली आहे. त्याचं कारण असं की लाखो मराठी भाषा बांधव आजही कर्नाटकच्या भूमीमध्ये आजही वास्तव्यास आहेत. म्हणजे भालकी, बिदरकी, बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव ही गावं आजही गुजरात, आंध्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या मध्ये मराठी भाषिकांची आजही आहेत. विशेषतः ज्याला आज आपण सीमा प्रश्न म्हणतो, महाराष्ट्र कर्नाटकचा भाषा
सीमा प्रश्न, तो सीमा प्रश्न जो आहे तो आजही सुटलेला नाही. आणि म्हणून 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं तरी निपाणी, बेळगाव, भालकी, बिदरकी ही मैना, अण्णाभाऊंनी रूपक वापरलंय त्यांच्या माझी मैना छकडमध्ये. ती भालकी, बिदरकी, निपाणी ही आज बेळगाव राज्यातच आहे आणि ती मराठी भाषिकांची आहे. आणि ज्याच्यासाठी शेकडो जण शहीद झाले तो मराठी भाषिक संपूर्ण, म्हणजे त्याची संकल्पनाच अशी होती की मुंबईसह गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या महाराष्ट्राच्या सभोवती असलेले मराठी भाषिक जे आहेत शेजारच्या राज्यामध्ये, ते सगळे मराठी भाषिक एकत्र यावेत आणि हे सगळ्यांचा मिळून, मराठी भाषिकांचा मिळून महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य मुंबईसह अस्तित्वात यावं याच्यासाठीचा तो लढा. म्हणून त्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा किंवा चळवळ असं म्हटलं जात. म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा स्वराज्याचा खाली खेचला गेला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक हा तिथं बाळाजी पंत नातू यांनी फडकवला आणि ब्रिटिशांचं आधिपत्य भारतावर सुरू झालं. शिवशाही नेस्तनाबूत झाली, पेशवाई नेस्तनाबूत झाली आणि आंग्लाई म्हणजे ब्रिटिशांनी राज्य सुरू केलं. भारत पारतंत्र्यात गेला 1 जानेवारी 1818 ते 14 ऑगस्ट 1947 असे 150 वर्ष भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. 15 ऑगस्टच्या रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं. हा 150 वर्ष आपला लढा ब्रिटिशांशी, विदेशी किंवा परकीयांशी होता. परंतु संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1891 जो सुरू झाला तो 1 मे 1960 पर्यंत राहिला आणि आजही गेली 65 वर्ष सीमा प्रश्नासाठी काही लोक आजही अनेक आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनर खाली, टायटल खाली किंवा त्या संघटनेच्या नेतृत्वात आजही एन.डी. पाटलांच्या पासून ते अगदी एन.डी. पाटलांच्या पत्नी ज्या आहेत सरोज पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आजही तो लढा चालू आहे. म्हणजे स्वकीयांच्या विरोधात 1891 ते 1960 म्हणजे ही 60 आणि ती 9 अशी जवळजवळ 69 वर्ष स्वकीयांच्या विरोधात पुकारलेलं बंड, दिलेला लढा, केलेली चळवळ, त्याचं नाव होतं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आणि मुंबई का, तर मुंबई इलाका होता. गुजरात मधले काही जिल्हे होते, कर्नाटक मधले काही जिल्हे होते आणि आजचा संपूर्ण महाराष्ट्र मुंबईसह असा मिळून मुंबई इलाका होता. दुसरीकडे हैदराबाद इलाका होता, मद्रासी इलाका म्हणून मानला जात होता. म्हणजे तमिळ, तेलुगू, उर्दू बोलणारे जे लोक आहेत निजाम राज्यामध्ये त्यांचा एक आंध्र चा एक मद्रासचा एक इलाका होता. काय झालं त्यांचाच फोन. तर मुंबई इलाका जो आहे तो मुंबई इलाका, मद्रास इलाका असे इलाके होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 अस्तित्वात आलं, पण पूर्वी त्याला मुंबई इलाका असं संबोधलं जात होतं. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा केली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची आणि स्वतंत्र महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराडचे सुपुत्र साहित्यिक यशवंतराव चव्हाण साहेब यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला असं म्हटलं जातं. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात जन्माला आलेले संत ज्ञानेश्वर ते तुकाराम, पंत म्हणजे पंडिती साहित्य आणि तंत म्हणजे शाहीर, म्हणजे 16व्या शतकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचा पहिला पोवाडा गाणारे आगिंदास यांच्यापासून सुरू झालेली अनंतपंदी, होणाजी बाळा इथपर्यंत चालत आलेली ही शाहिरी परंपरा पुढे अण्णाभाऊ साठे
शाहीर अमर शेख महाराष्ट्र शाहीर त्यांना म्हटलं जातं. अण्णाभाऊंना लोकशाहीर असं म्हटलं गेलं. अमर शेखांना महाराष्ट्र शाहीर म्हटलं गेलं. आणि त्यांचे तिसरे सहकारी होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा गावचे शाहीर द ना गव्हाणकर. म्हणजे अण्णाभाऊ दलित मातंग कुटुंबात जन्माला आलेले. शाहीर महाराष्ट्र शाहीर अमर शेख हे मुस्लिम समूहातून आलेले आणि शाहीर द ना गव्हाणकर हे ब्राह्मण कुटुंबातून आलेले. या 3 शाहिरांनी मिळून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या वाणी आणि लेखणीनं रान उठवलं, योगदान दिलं आणि महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात येण्यासाठीचा प्रयत्न केला. याच्यात आघाडीवर बिनीचे शिलेदार कोण होते तर ते साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे आघाडीवर होते. आणि त्यांनी दिलेलं योगदान जे आहे त्याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी इतका, म्हणजे जोपर्यंत मराठी भाषा मराठी साहित्य महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आहे तोपर्यंत अण्णाभाऊ साठे यांचं नाव अजरामर अशा प्रकारचं राहणार आहे. इतकं अतुलनीय योगदान अण्णाभाऊ साठे यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर मराठी भाषेला 1500 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आहे. अलीकडच्या काळात गेल्या वर्षी मराठी भाषेला 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे. आणि मराठी ही प्राचीन समृद्ध वैभवशाली अशी भाषा आहे. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा फकीरा कादंबरीच्या मनोगतामध्ये प्रस्तावनेमध्ये कैफियत मध्ये ते लिहितात की ज्ञानेश्वर तुकयाची मराठी भाषा महानुभावीय संतांची चक्रधर स्वामींची ही मराठी भाषा यांच्या मराठी भाषेच्या शब्दाची उंजळ एकत्र करून मी फकीराचं कर्तृत्व सह्याद्रीच्या कडेकपारीत जे पसरलं होतं ते फकीराच्या निमित्तानं ती शब्दांची उंजळ त्या फकीराच्या कार्यकर्तृत्वावर मी अर्पण करीत आहे. याचा अर्थ संतांची मराठी, पंडितांची मराठी आणि शाहिरांची मराठी भाषा ही गेल्या 1000 वर्षात या ठिकाणी लिहिली गेली असं आपल्याला दिसतं. या निमित्तानं आणखीन एक मला सांगायचं आहे की मराठी भाषा ग्रंथात पहिल्यांदा कुणी लिहिली तर ती ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 11व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदाय अस्तित्वात जो होता चक्रधर स्वामी, रिद्धिपूर वर्णन आणि विवेक सिंधू नावाचे ग्रंथ किंवा महदंबेचे धवळे म्हणजे ज्याला आज आपण आजच्या भाषेत मंगलाष्टका म्हणतो, लग्नात म्हटल्या जातात त्या बर विषयक गावयाची गीतं गाणी असं त्याचं वर्णन पहिल्यांदा मराठी भाषा ग्रंथात कोणी लिहिली तर ती महानुभाव संप्रदायिकांनी लिहिली. म्हणून चक्रधर स्वामी, महिम भट, महदा येसा या महानुभावीय लेखकांना महत्वाचं श्रेय आपण द्यायला हवं. आणि मग नंतर आपल्याला दिसून येतं की या मराठी भाषेची वृद्धिंगतता वाढावी, मराठी भाषेचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये त्या काळात शेकडो गुण खर्च करून मराठी राजभाषा कोश हा त्या काळात लिहून घेतला. आज जसे आपल्याकडे समाजशास्त्र कोश, विश्वकोश, शब्दकोश, विश्वकोश असे जे दिसतात तसा 16व्या शतकामध्ये मराठी भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संरक्षण संवर्धनासाठी मराठी राजव्यवहार कोश हा लिहून घेतलेला होता. आणि म्हणून या संतपंत तंतांची जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा आपण समजून घेणं, त्याच्यावर अण्णाभाऊ साठेंचं किती प्रेम होतं या भाषेवर ते आपल्याला या निमित्तानं दिसून येतं. आणि म्हणून अण्णाभाऊंनी जे योगदान दिलं ते अतुलनीय अशा प्रकारचं आहे. एक गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळी हा लढा सर्वसामान्यांनी या संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे वैशिष्ट्य काय आहेत तर धनिक श्रीमंत यांच्या विरुद्ध गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारांनी दिलेला लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे. दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे गुजरात दार्जिने जे होते सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांच्या विरुद्धचा मराठी भाषाप्रेमी, मराठी साहित्यप्रेमी, शिवप्रेमी, भीमप्रेमी अशा महाराष्ट्रप्रेमींनी दिलेला लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि याचं तिसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष, आंबेडकरी पक्ष, काँग्रेसचा थोडाफार सहभाग आणि कारण त्या काळामध्ये महात्मा गांधींनी भाषावार प्रांत रचनेनुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड केलेली होती. म्हणजे अप्रत्यक्षरित्या महात्मा गांधींचा या ठिकाणी भाषावार प्रांत रचनेला पाठिंबाच होता.
परंतु नेहरूंचा मात्र ठाम विरोध होता. त्याचं कारण असं होतं की 1891ला ज्या वेळेला भाषावार प्रांत रचनेची ठिणगी पडली, मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य व्हावं अशी मागणी केली गेली. त्यानंतर 1905ला बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी अशी झाली की त्याच्यात हजारो लोकांच्या कत्तली झाल्या, प्रचंड मोठा रक्तपात झाला, जसा 1947ला भारत पाकिस्तानच्या वेळेला फाळणीच्या वेळेला झाला. आणि भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेची रक्तक्रांती, पश्चिम बंगालची ज्या वेळेला फाळणी झाली, बंगालची फाळणी झाली 1905ला, त्यावेळेला झालेली रक्तक्रांती, रक्तपात हा गांधींना रक्तपात नको होता, म्हणून खरं तर त्यांनी भाषावार प्रांत रचनेला भाषेच्या नावावरून मुर्दे पडावेत, रक्ताचे पाठ व्हावेत, हे समाजवादी विचारसरणी असलेल्या नेहरूंना ते मान्य नव्हतं. आणि म्हणून नेहरूंचा ठाम विरोध होता. हे त्याचं या संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं तिसरं वैशिष्ट्य सांगितलं की कम्युनिस्ट पक्ष, आंबेडकरी पक्ष आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली इकडे पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी, जी.डी. बापू लाड, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, पांडू मास्तर, बाबूजी पाटणकर, क्रांतीवीर बाबूजी पाटणकर आणि अण्णाभाऊ साठे ही जी मंडळी वेगळ्या पद्धतीनं काम करत होती, म्हणजे गांधींच्या नेतृत्वाखाली ही स्वातंत्र्य चळवळीतली लोक काम करत होती. अण्णाभाऊ साठे स्वतंत्र प्रकारे त्यांचं काम चालू होतं, परंतु क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मोठा प्रभाव आपल्याला क्रांती योद्धा फकीरांच्या प्रमाणेच क्रांतिसिंह नाना पाटलांचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंच्या बालवयापासून तरुण वयापर्यंतचा प्रभाव अण्णाभाऊंच्यावर आपल्याला दिसून येतो. आणि मुंबईच्या वेळेला अण्णाभाऊ गेले त्यावेळेला एस.एम. जोशी, नाग गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य यात्रे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे शाहू महाराजांचे मित्र होते आणि ते पुरोगामी विचारांचे नेते होते, देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे आणि देशाचे दुश्मन, म्हणजे कितीतरी अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीची विचारसरणी त्या काळात त्यांनी मांडलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला तरुण होते त्यांनी मावळा नावाचं एक व्यंगचित्र त्या काळात काढलेलं होतं आणि ते खूप संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गाजलं होतं. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं व्यंगचित्र असेल, ही छोटी मोठी माणसं, सगळी माणसं आणि ह्या छोट्या मोठ्या घटना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जन्म द्यायला पूरक ठरलेल्या आहेत. आणि म्हणून आपण असं पाहतो की हे सगळेच क्रांतिकारक जे आहेत ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, भाषावार प्रांत रचना झालीच पाहिजे. काँग्रेस वर्किंग कमिटी जी त्या काळातली होती ती तशा अर्थानं भाषावार प्रांत रचनेसाठी आघाडीवर होती, प्रयत्नशील होती. परंतु या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की यासाठी वेगवेगळे 3 आयोग नेमले गेले. त्यातला महत्वाचा जो आयोग आहे एस.के. डार्क कमिटी होती, आयोग होता. JVP नावाची एक समिती आपण आयोग म्हणूया, तो नेमला गेला होता. आणि एस.के. डार हे न्यायमूर्ती होते त्या काळात, त्यांच्या अध्यक्षतेखालीची समिती होती. त्यांनी भाषावार प्रांत रचनेचा अहवाल निगेटिव्ह नको असा विरोधात दिलेला होता. JVP जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या, JVP या तिघांच्या नावावरून ती समिती आयोग नेमला गेला होता. यांनीही भाषावार प्रांत रचनेच्या विरोधात असा निकाल दिलेला होता किंवा आपली जो निष्कर्ष आहे तो नोंदवलेला होता. आणि म्हणून 1936 ते 46 ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याला अगदी टोकाला ही चळवळ त्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेली होती. आणि त्याचं नेतृत्व हे काही मराठी अखिल भारतीय मराठी साहित्यिक जे होते, साहित्य संमेलनांचे अध्यक्ष झालेले, त्याच्यामध्ये मुंबईला जे साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते सावरकर आणि बेळगावला जे साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष होते गणेशराव माडखोलकर. म्हणजे या साहित्य संमेलनांच्या मध्ये सुद्धा भाषावार प्रांत रचनेवर चर्चा व्हायची, ठराव व्हायचे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी उचलून धरली गेलेली आहे. आणि म्हणून साहित्यिक असतील, लेखक असतील, कवी असतील, शाहीर असतील, कामगार असतील, कामगारांचे नेते असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, शिवप्रेमी, भीमप्रेमी या सगळ्यांनी मिळून सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई हे खलनायक आणि बाकीचे हे सगळे जनसामान्यांचे नेते, म्हणजे सर्व जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश सगळ्या प्रकारची मतभेद बाजूला सारून हे कम्युनिस्ट एकत्र आले होते. आंबेडकरी चळवळीतले मी जसं म्हणालो आमदार B.C. कांबळे साहेब, R.D. भंडारे साहेब आणि त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड ही मंडळी यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यासाठीची आंदोलनं त्या काळात लढली गेली. लालजी पेंडसे नावाचे त्या काळात कम्युनिस्ट नेते होते. आचार्य विनोबा भावे यांचा त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात होता. भाषाभार प्रांत रचनेसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी असा आग्रह धरला होता की मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येत असेल तर निजामाच्या ताब्यात आमचा मराठवाडा होता. म्हणजे त्याच्यात 9 जिल्हे जे आजचे आपण म्हणतो मराठवाड्याला, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर यासारखे जे 9 जिल्हे मराठवाड्याचे आज आपण म्हणतो, तो भाग सुद्धा महाराष्ट्रात सहभागी करून घ्या अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ या नेत्यांनी उचलून त्या काळात धरलेली होती. आणि कम्युनिस्ट नेते जे होते ते कामगार चळवळीचे नेते होते. त्यांची सगळी कामगार चळवळ ही या आंदोलनात आघाडीवर होती. S.N. जोशी, नागव गोरे, श्रीपाद अमृतांगे, आचार्य आत्रे, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, प्रबोधनकार ठाकरे ही सारी मंडळी त्या निमित्तानं काम करत होती. आणि याच्यातून हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा हा आकाराला येत गेलेला आहे असं चित्र आपल्याला दिसून येतं. खरं तर अण्णाभाऊ साठे हे बिनीचे शिलेदार होते संयुक्त महाराष्ट्र चळवळी. अमरशेख असतील, शाहीर अमरशेख असतील, गव्हाणकर असतील, शाहीर आत्माराम पाटील असतील, या मंडळींनी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं झालं तर 29 वेळा अण्णाभाऊ साठेंच्यावर 29 वेळा पकड वॉरंट काढली गेलेली आहे. अण्णाभाऊ साठेंना अनेक वेळा वेषांतर करून भूमिगत राहावं लागलेलं आहे. म्हणजे शंकरभाऊ साठेंनी काही आठवणी सांगितलेल्या आहेत, जयवंताबाई यांनी काही आठवणी सांगितलेल्या आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांनीही त्या काळात मला मुलाखतीच्या दिलेल्या आहेत. जाईबाई भगत, सावित्रीबाई साठे, स्नुषा आणि कामगारांचा हा लढा होता. श्रीमंत धनिकांच्या विरोधातला हा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचा लढा होता. आणि गुजरात धार्जिणे होते त्यांच्या विरुद्ध मराठी भाषिकांनी पुकारलेला हा एल्गार होता, जन आंदोलन होतं. म्हणून समाजवादी यातलं एक आणखी ठळक वैशिष्ट्य, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याचं घोषवाक्य काय होतं, तर घोषवाक्य होतं समाजवादी भारतात, समाजवादी महाराष्ट्र. हे घोषवाक्य होतं, ज्याला ब्रीदवाक्य म्हणूया, सिम्बॉल हा घेतलेला होता. आणि अण्णाभाऊंच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं समर्थन, योगदान हे राष्ट्रसंत, विदर्भातले मोठे राष्ट्रसंत, महाराष्ट्राचे राष्ट्रसंत, परंतु विदर्भाचे भूमिपुत्र असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी ग्रामगीता लिहिली. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या, आणि ग्रामगीता ज्यांनी लिहिली, अशा तुकडोजी महाराजांनी मी जे कीर्तनातून प्रबोधन करतो आहे तितकंच प्रबोधन अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गव्हाणकर ही मंडळी, शाहीर मंडळी, लोककलावंत मंडळी त्यांच्या लोकनाट्यातून, त्यांच्या क्रांतिगीतातून ही मंडळी समाजाचं प्रबोधन करत आहेत. मराठी भाषेची, छत्रपती शिवाजी महाराजांची जी मराठी भूमी आहे तिचं संरक्षण, संवर्धन करता आहेत. त्यांचा गौरव ही मंडळी करीत आहेत. असे गौरव उद्गार विद्रोही, ज्याला आपण राष्ट्रसंत म्हणूया, ग्रामगीता लिहिणारे अशा तुकडोजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे खानदेश विदर्भातलेच मोठे राष्ट्रसंत गाडगे बाबांनी सुद्धा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे आचार्य आत्रे यांनी 1952 साली महात्मा फुले यांच्या जीवनावर जो चित्रपट तयार केला गेलेला होता त्याचं ज्याला म्हणूया आपण प्रदर्शन ज्या वेळेला होणार होतं, त्या लोकार्पणच्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकत्र आलेले आहेत. त्याच वेळेला अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गव्हाणकर ही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. असा एक फोटो आपल्याला बार्टीमध्ये आज ही बघायला मिळेल. आणि अनेक ठिकाणी ते 3 महामानव एकत्र आल्याचं चित्र जे दिसतंय आपल्याला, त्यामध्ये आमच्या कोल्हापूरचे सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे, जे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायचे, ही मंडळी सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित होती. मुद्दा हा की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यात
संतांच्या पाठिंब्यानं हा संयुक्त महाराष्ट्र आकाराला आलेला आहे. विशेषतः तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि मग राजकीय नेते यशवंतराव चव्हाण असतील किंवा हे कम्युनिस्ट नेते असतील, ह्या सगळ्यांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून त्यांच्या कार्यातून हा महाराष्ट्राचा हा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विशेषतः अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे ते आपण अधोरेखित करणं, ते हायलाइट करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की ज्यांना उघड उघड बोलायची बंदी होती, म्हणजे अमरावतीला अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला, एक मुद्दा महत्वाचा सुरुवातीला सांगतो. त्या काळातले मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री, मंत्री किंवा मुंबई इलाक्याचे प्रधानमंत्री ज्याला म्हणतात ते सखा पाटील होते. दुसरे मोठे नेते होते मोरारजीभाई देसाई. यांचे दौरे जेवढे होत असायचे त्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त दौरे हे साहित्यरत्न, सत्यशोधक, लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या लालबावटा कला पथकाचे दौरे हे महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात अधिक व्हायचे. मुख्यमंत्र्यापेक्षा अण्णाभाऊंचे दौरे जास्त व्हायचे. म्हणून त्या काळातली जी काही मराठी भाषिक मंडळी होती ते सगळ्यात जास्त कोण पोहोचलं असेल या मराठी भाषिकांच्या पर्यंत तर ते अण्णाभाऊ साठे हे होते, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. परंतु अण्णाभाऊंना माझी मुंबई, मुंबईची लावणी त्यांनी लिहिली. म्हणजे मी मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. लावणी म्हटलं की स्त्री हिच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्त्री देहाचं लावण्य ज्याच्यात वर्णन केलं जातं त्याला लावणी असं म्हणतात. शेतात शेतकरी जी पेरणी करतो, लावणी करतो त्याला लावणी असं म्हणतात. परंतु अण्णाभाऊ साठेंनी जी साहित्य क्षेत्रातली किंवा शाहिरांची, लोककलावंतांची लावणी आहे जी शृंगार रसात लिहिली जायची, तिला वीर रसात आणण्याचं काम मराठी साहित्यात जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर त्या विद्रोही साहित्यिकांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंनी लावणी ही स्त्री देहावर लिहिली जात नाही तर ती सामाजिक प्रश्नावर लिहिली जाऊ शकते, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर लिहिली जाऊ शकते, हे माझी मैना गावात राहिली या छक्कडमधून दाखवून दिलं. म्हणून ते म्हणतात की निपाणी, बेळगाव, डांग, उंबरगाव, भालकी, बिदरकी हा प्रदेश म्हणजे मैना तो आजही तिकडं आहे आणि महाराष्ट्र नावाचा नवरा इकडं आहे. हे अण्णाभाऊंना असं रूपक का वापरावं लागलं? कारण अण्णाभाऊंच्यावर पकड वारंट होतं. अण्णाभाऊंच्या लोकनाट्यावर बंदी होती. माझी मैना ही सादर करताना किंवा माझी मुंबई हे लोकनाट्य मुंबईत सादर करताना त्या काळातल्या पोलीस महासंचालकांची लिखित परवानगी दादरच्या अण्णाभाऊ साठेंना घ्यावी लागलेली आहे आणि मग माझी मैना त्यांना सादर करण्यास परवानगी मिळालेली आहे. म्हणजे इतकी बंधनं सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांनी अण्णाभाऊंच्यावर घातलेली होती. तरीही अण्णाभाऊंची वाणी आणि लेखणी ही महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती यांच्यासाठी झिजत होती. हे विशेष आपण लक्षात घेण्यासारखी बाब आहे. म्हणून अमरावतीला ज्या वेळेला लालबावटा कला पथकाचा कार्यक्रम झाला, अण्णाभाऊंच्या लेखणीची आणि वाणीची धास्ती सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाईंनी इतकी घेतली होती की त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेला अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला पथकातल्या कलाकारांच्यावर. आणि त्या सगळ्या कलाकारांना एका रेल्वे स्टेशनवर पकडून पोलिसांनी अमरावतीच्या जेलमध्ये कैद करून ठेवलं. तिथंच भूमिका त्या अमरावतीच्या जेलमध्ये गजाआडची माणसं, गजाआडच्या गोष्टी, अण्णाभाऊंच्या तोंडातल्या आठवणी लिहिलेल्या आहेत, कथा त्यांना भेटलेल्या माणसांच्या. अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे की मी माझ्या माणसांची मुरवत ठेवून लिहितो कारण ही माझी माणसं असतात, त्यांना विद्रूप करणं मला आवडत नाही आणि कल्पनेची भरारी मारून मला आकाशात गवसणी घेता येत नाही. त्या बाबतीत मी वास्तववादी आहे. पाण्यातल्या स्वतःला मी बेडूक समजतो म्हणजे जमिनीशी माझी घट्ट नाळ आहे. मी कल्पनेचे पंख लावत नाही. जे लिहितो ते जे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, भोगलेलं आहे तेच मी लिहित असतो. म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य वास्तववादी होतं, काल्पनिक त्यांना लिहिता आलं नाही. म्हणून अमरावतीच्या तुरुंगामध्ये हंटरचे फटके त्या काळात सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाईंनी अण्णाभाऊंना मारलेले आहेत. आणि मग त्या जेलमध्ये कम्युनिस्ट नेते A.B. वर्धन, ज्यांना मी नागपूरच्या कॉम्रेड, आमच्या कोल्हापूरचे कॉम्रेड शहीद गोविंदराव पानसरे अण्णांनी महाराष्ट्रभरची अण्णाभाऊंच्या नावानं 10 साहित्य संमेलनं घेतली. त्यातलं एक साहित्य संमेलन नागपूरला झालं, ज्याचे अध्यक्ष होते ऍडव्होकेट एकनाथ आव्हाड. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये
अण्णाभाऊ साठे यांना तुरुंगात जामीन देणारे कम्युनिस्ट नेते त्या काळात अमरावतीचे जे गेले होते जामीन द्यायला, त्यांचं नाव A.B. वर्धन हे कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते. त्यांना मी भेटलो. त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये, खासगी बैठकीत आमच्या चर्चा झाल्या त्यावेळेला ते सांगत होते. आणि नंतर भाषण त्यांचं ज्या वेळेला उद्घाटक म्हणून झालं त्याही वेळेला त्यांनी जाहीर सांगितलं की अण्णाभाऊंना समजून घेण्यात आम्ही कमी पडलो, अण्णाभाऊंच्यावर खरं तर अन्याय झाला. म्हणजे अण्णाभाऊंना अमरावतीच्या जेलमध्ये सखा पाटील मोरारजीभाई देसाईंनी टाकलं, पण जामीन मोरारजीभाई देसाई यांनी दिला आणि मग अण्णाभाऊंची सुटका झाली. म्हणजे अण्णाभाऊ कित्येक दिवस भूमिगत होते, वेषांतर करून वावरत होते. म्हणजे अण्णाभाऊंचा एक पाय तुरुंगात होता तर दुसरा पाय रणमैदानात होता. अण्णाभाऊंना तुरुंगात ज्या वेळेला डबा यायचा त्या डब्यात चिठ्ठी असायची जेवणाच्या ऐवजी आणि त्यात पुढच्या आंदोलनाची दिशा ठरलेली असायची. शंकर भाऊ एकदा मुंबईला गेले तर अण्णाभाऊ पतंग उडवताना सातारी वेशात, म्हणजे 3 बटनी शर्ट, पांढरा लेंगा, पायात कोल्हापुरी जोडा आणि अण्णाभाऊचे केस, अशा पद्धतीनं शाहिरी अशा वेशातले अण्णाभाऊ हे वेगळ्या पद्धतीनं शंकरभाऊनी पाहिले. अण्णाभाऊंना सुद्धा पाठच्या भावानी शंकरभाऊनी ओळखलं नाही, इतकं वेषांतर अण्णाभाऊंना करावं लागलेलं आहे. म्हणजे हे कुणासाठी भोगलं, कुणासाठी पाहिलं, तर हे सगळं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यासाठी म्हणून अण्णाभाऊंनी दिलेलं योगदान आहे. आणखीन एक आठवण मला या निमित्तानं तुम्हाला सांगायची आहे की 29 वेळा ज्या वेळेला अण्णाभाऊंच्यावर पकड वॉरंट निघाली, त्यांच्या लोकनाट्यावर बंदी घातली गेली, कोल्हापूरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे कुस्त्यांसाठी खासबाग मैदान बांधलेलं आहे, तिथं अण्णाभाऊंच्या लालबावटा कलापथकाचा कार्यक्रम कुस्त्यांच्या मैदानात कोल्हापूर जिल्ह्यातून राधानगरी, शाहूवाडी, गडिंग्लज, आजरा, चंदगड इथपासून बैलगाड्या घुमऱ्याच्या झुंपून अण्णाभाऊंचा लालबावट्याचा कलापथकाचा कार्यक्रम बघायला मराठी जनता ही खचाखच खासबाग मैदान भरलं होतं. आणि श्रोत्यामध्ये भाई माधवराव बागल, ज्यांनी पंडित नेहरूंना काळे झेंडे दाखवण्यास, काळे झेंडे आणि काळ्या रिबन अशा बांधून मूक निदर्शनं प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणा प्रसंगी नेहरू ज्या वेळेला आले त्यावेळेला भाई माधवराव बागलांच्या नेतृत्वाखाली हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले नेते, अण्णाभाऊंचे जीवलग मित्र असलेले जे भाई माधवराव बागल, मराठा नेते, सत्यशोधक नेते, शाहू महाराजांचे स्नेही, त्यांच्या विचारांचे बसानी वारसा चालवणारे नेते, की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ कोल्हापूर जिल्ह्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, महाराष्ट्रातला नव्हे, देशातला नव्हे, तर आशिया खंडातला सुद्धा नव्हे, तर जगातला पहिला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यांनी उभारला ते मराठा नेते, सत्यशोधक नेते भाई माधवराव बागल हे अण्णाभाऊंच्या जवळचे स्नेही होते. त्यांचे अत्यंत घनिष्ठ असे ऋणानुबंध होते. अण्णाभाऊ साठे सातारा, सांगली, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातून भाई माधवराव बागलांच्या नेतृत्वाखाली हे नेहरूंच्या विरोधात निदर्शनं त्या काळात प्रतापगडावर जो आजचा आपला शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा जो दिसतो त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ही घडलेली घटना मी आपणास सांगतो. त्याचा अर्थ असा की भाई माधवराव बागल, वि. स. खांडेकर हे पहिल्या रांगेतले श्रोते आहेत आणि अण्णाभाऊ साठे गाता आहेत, शाहीर अमरशेख गात आहेत, गव्हाणकर गात आहेत. याचा अर्थ की तन मन धनानं अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत फार मोठं योगदान दिलेलं आहे. फक्त झालंय की अण्णाभाऊंच्या वाट्याला जात आडवी आलेली आहे. नाहीतर आतापर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न कधीच या सरकारनं किंवा अगोदरच्या सरकारनं, स्वातंत्र्योत्तर काळातल्या सरकारने आतापर्यंत दिला असता. जात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वेदनेला जात नसते, पण जातीमुळं वाट्याला येणाऱ्या वेदना ज्या आहेत त्या खूप भयानक अशा प्रकारच्या असतात. कायद्यानं बाबासाहेबांच्या संविधानानं जात गेली जरी असली तरी अदृश्य जात मात्र आजही या भारतात वावरते आहे. म्हणून एका चष्म्याला आपण, चष्म्याला 2 भिंग आहेत, जात आणि धर्म नावाच्या भिंगातून आपण प्रत्येक महापुरुषाकडं पाहत असतो. असा एक अदृश्य जातीवाद, एक व्हायरस, जातीवादाचा व्हायरस, अदृश्य व्हायरस या भारतात आजही आपल्याला दिसून येतो. नाहीतर ज्ञानपीठच्या तोलाचे, हे माझं वाक्य महत्वाचं आहे बांधवांनो, ज्ञानपीठच्या तोलाचे आणि भारतरत्नच्या मोलाचे असे एकमेव आंतरराष्ट्रीय महान मानवतावादी लेखक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा भारत सरकारनं कधीच द्यायला हवा होता. तो द्यायला हवा कारण त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये योगदान दिलेलं आहे. तेलंगणाचा लढा नावाचं त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. म्हणजे तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी म्हणून अण्णाभाऊ साठेंनी प्रयत्न केलेले आहेत. गोवा हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता, पोर्तुगीजांच्या ताब्यात, म्हणजे ब्रिटिश आले 19व्या शतकात, 18व्या 19व्या शतकात. पण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16व्या शतकाच्याही अगोदर म्हणजे 1615 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630 चा आणि आपले महाराज गेले 1680 ला. 50 वर्षाचं आयुष्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. 1615 ला पोर्तुगीज भारतात आले आणि पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात घेतलेला. महाराजांनी त्या काळात पोर्तुगीजांना विरोध करण्याचं काम केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी नंतर पोर्तुगीजांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे गोवा प्रांत ताब्यात घेण्यासाठी. परंतु यश हे आलं नाही. ब्रिटिश आले तरी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. ब्रिटिश भारत सोडून गेले 15 ऑगस्ट 47 ला तरी गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात आहे. गोवा हा 1961च्या आसपास भारताला मिळाला आणि म्हणून गोव्याकडे चला नावाचा पोवाडा अण्णाभाऊंनी त्या काळात लिहिला. गोवा मुक्ती संग्राम जो झाला त्यामध्ये गोव्याचे आमचे कवी बाबू बोरकर, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडे कपारीतून घट फुटती दुधाचे, असं गोवा हे भारताचं भूषण आहे, नैसर्गिक ज्याला म्हणतो आपण वैभव आहे. असा गोवा अविभाज्य घटक भारताचा जो आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तो सुद्धा भारतात यावा म्हणून जे गोवा मुक्ती संग्राम झाला, हैदराबाद मुक्ती संग्राम झाला, तेलंगणाचा संग्राम झाला, या मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, या 3-4 आंदोलनांच्या मध्ये अण्णाभाऊ साठे हे आघाडीवर आहे. म्हणून मराठी भाषिकांसाठी लढला गेलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा याच्यातलं अण्णाभाऊ साठेंचं योगदान हे खूप मोठं आहे. कारण अण्णाभाऊनी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, होती ओवांना रंग गव्हाळा पूरचंद्राची, दुधात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, काठी आंधळ्याची कळाडी दवण्याची, तशी ती माझी गरीबाची, ती हो रुसली मनात नाही हसली गाला, हात उंचा म्हणून उभी राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, माझी मैना गावाकडे राहिली. ही ऐतिहासिक अजरामर छक्कड अण्णाभाऊंची आणि अण्णाभाऊंच्या जीवाची होणारी काहिली आजही थांबलेली नाही. कारण 2-2.25 लाख मराठी भाषिक आजही बेळगाव, निपाणी, कारवार ही कर्नाटक राज्यामध्येच आहेत. आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र हा नवरा स्वतंत्र झाला आणि बायको मात्र कर्नाटकमध्ये निपाणी, कारवार ही तिकडेच राहिली. असं रूपक अण्णाभाऊंना पकड वॉरंट असल्यामुळं, बंदी असल्यामुळं लिहावं लागलं. आणि ती व्यथा वेदना आजही अण्णाभाऊंची जखम, ती जीवाची काहिली थांबलेली नाही. जोपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक भाषेचा सीमा प्रश्न सुटत नाही, खरं तर या सरकारनं तरी सगळीकडे त्यांचंच राज्य आहे, त्यांनी तरी तो मनावर घेऊन सोडवणं ही खरी अण्णाभाऊंना आदरांजली ठरेल किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ठरेल. अण्णाभाऊंनी मुंबई हा महाराष्ट्राचा किती अविभाज्य घटक आहे हे सांगताना त्या अण्णाभाऊ साठे म्हणतात, वाघाला नख आणि गरुडाला पंख तशी मुंबई मराठी मुलकात. नखांशिवाय वाघ असू शकत नाही. म्हणून वाघ नख्या किती महत्वाच्या आहेत हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं प्रतापगडाच्या पायथ्याशी पाहिलेला आहे. वाघाला जशी नख, गरुडाची गरुड भरारी, गरुड झेप ज्याला म्हणतो आपण, त्याची ती माफ करा, गरुडाला पंख आकाशात भरारी घेण्यासाठी, आकाशाला गवसणी घालण्याची हिंमत गरुडाला कुठे येते तर त्याच्या पंखात बळ आहे म्हणून. म्हणजे गरुडाला पंख जेवढे प्रिय आहेत, अविभाज्य आहेत, वाघाला नख जेवढी अविभाज्य आहेत, प्रिय आहेत, नख आहेत म्हणून वाघ आहे, नाहीतर त्याचं मांजरात रूपांतर होईल. म्हणजे वाघाला नख, गरुडाला पंख तशी मुंबई मराठी मुलकाला. असं अण्णाभाऊंनी मुंबई आणि महाराष्ट्राचं अविभाज्य अतुलनीय असं कसं नातं आहे, एकरूप एकजीव, हे या कवनातून सांगण्याचा प्रयत्न केलेला. आणि म्हणून माझी मुंबई त्यांनी लिहिली. मुंबई कोणाची, अर्थात मुंबई माझी या नावाचं त्यांनी लोकनाट्य लिहिलं. अण्णाभाऊंनी अनेक लोकनाट्य लिहिली. त्यातून मराठी माणसांबद्दल लिहिलं. खुशाल कोंबडं झाकून ठेवा, खुशाल कोंबडं झाकून ठेवा, माझ्या सरकारा संयुक्त महाराष्ट्र उगवतोय ध्यानी जरा ठेवा, असं अण्णाभाऊ साठे यांनी कवनामध्ये लिहून या सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, त्याचप्रमाणे खरा वैरी, खरा वीर वैर, पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, अशा प्रकारचं कवन अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात लिहिलेलं आहे. आम्ही कलेचे हो दास,
अण्णाभाऊ म्हणतात. आम्ही कलेचे हो दास, करू अज्ञानाचा नाश, साधू देशाचा विकास, हीच मनी एक आस, वाहुनी या कलाकार्याला, अण्णाभाऊ साठे भूषवी लोकनाट्याला, प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरणीय गातो कवना. अशा प्रकारचे गण अण्णाभाऊंनी लिहिले. यातला एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे आणि मी आता समारोपाकडे येतो. तो असा की अण्णाभाऊ हे सत्यशोधक शाहीर आहेत. फुलेंची, शाहूंची, बाबासाहेबांची वैचारिक वारसा चालवण्याची परंपरा ही अण्णाभाऊ साठेंनी पुढे आपल्या वाणी आणि लेखणीतून समृद्ध करण्याचा, चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणपतीवर, सरस्वतीवर नमन करून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात केली जाण्याची परंपरा आजही आपल्याला महाराष्ट्रात दिसून येते. म्हणजे शाळा कॉलेजमधून सुद्धा, म्हणजे काही पुरोगामी नेत्यांच्या, काही आपल्याला शिक्षण संस्था दिसतात, त्यांच्याही शाळा महाविद्यालयात आजही सरस्वतीची मंदिर आहेत. सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. अशा सरस्वतीला झिडकारण्याचं, नाकारण्याचं, नेस्तनाभूत करण्याचं काम, गणेशाला वंदन न करण्याची क्रांती ही अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रात सुरुवात केली. आणि मग वंदन कुणाला करायचं? प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरणीया गातो कवणा, असं सरस्वतीवर किंवा गणपतीवर गण न लिहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गण लिहिणारे पहिले लोककलावंत, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यरत्न कोण असतील? त्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. 1961-62 साली चित्तोड की राणी या विमानानं अण्णाभाऊ साठे सोव्हिएत संघाच्या निमंत्रणावरून रशियाला ज्या वेळेला गेले, त्यावेळेला सोव्हिस्काय नावाच्या हॉटेलमध्ये 40 दिवस राहिले आणि आल्यानंतर रशियातले अनुभव, माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनातल्या पुस्तकात अण्णाभाऊंनी वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला मला तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा महत्वाचा की मॉस्को आकाशवाणीवरून अण्णाभाऊ साठे यांनी रशियन जनतेला आजपासून 60-70 वर्षापूर्वी, आज आपण जय महाराष्ट्र, जय शिवाजी असं म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करतोय, आपण 400 वर्ष करतच आलेलो आहोत, परंतु साता समुद्राच्या पलीकडे रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व सांगण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी हे मॉस्को आकाशवाणीवरून केलेलं आहे आणि ते अतिशय ऐतिहासिक स्वरूपाचं आहे. म्हणून गण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी लिहिला हा आपल्याला दिसून येतो. आणि अनेक कवनं अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रावर, मुंबईवर त्या काळात लिहिलेली आहे. अण्णाभाऊ असं म्हणतात, मी माझ्या पुस्तकातल्या 4 गोळी वाचून दाखवतो. हे महाराष्ट्रा, ज्यांनी केली तुझी भक्ती, झाली अजरामर कीर्ती, राजा शिवछत्रपती, महात्मा फुले ज्योती, आंबेडकर आले उदयाला, पारतंत्र्य गेले विलयाला. हे अण्णाभाऊंचं फुले आंबेडकरांच्यावरचं कवन जास्त महत्वाचं आणि मोलाचं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की अण्णाभाऊ हे तन मन धनानं फुले आंबेडकरी होते, पुरोगामी विचारांचे होते, सत्यशोधक, विचारवंत साहित्यिक लेखक होते. लिहायचं म्हणून त्यांनी लिहिलं नाही, लेखकराव बनण्यासाठी म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही, तर मला लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून मी लिहितो असं अण्णाभाऊ जे म्हणतात. ते काय म्हणतात बघा, महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यामध्ये. महाराष्ट्र हा कुणाचा? तर ही अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी, ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग रामोशांची, कैक जातींची, आम्हा प्राणाहून प्यार, परंपरा ज्यांची असे अपार, पुढे शाहीर तीच गाणा. महाराष्ट्र भूमी आमची, मराठी भाषिकांची, संत महंतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार, नररत्नांचे दिव्य भांडार, समरधीर घेती जिथे अवतार, मावळा दख्खनचा राहणार, स्वाभिमानार्थ जिने जगणार, मराठा माणी आणि दिलदार. अशा पद्धतीची रचना ही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कवनांच्या मधून रचना केलेल्या आहेत. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती हे जे आहे हे अण्णाभाऊंच्या किती हाडीमाशी भिनलं होतं. रक्ताच्या थेंबाथेंबात या मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं, महाराष्ट्राचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं, महात्मा फुलेंच्या बद्दल आणि शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल किती निष्ठा होती, किती प्रेम होतं, किती जिव्हाळा होता, किती ती विचारसरणी अंगीकारली होती, हे पानापानातून, अण्णाभाऊंच्या कवनाकवनातून, पानापानातून, शब्दाशब्दातून, क्रांतिगीतातून, लोकनाट्यातून, कथा कादंबरीतून आपल्याला दिसून येतं. गणगौर महाराष्ट्राची ज्ञानेशाची गर्जना झाली, संस्कृत भाषेची भिंत वरुणी आघात, म्हणजे ज्ञानेश्वरांना पण ते श्रेय देतात.
की संस्कृत भाषेची भिंत, चीनची जशी भिंत आहे तशी संस्कृत भाषेची भिंत करुणी आघात त्यांनी फोडिली, ती माय मराठी बोली बाहेर काढली, स्वैर सोडली, अज्ञान दीन दलितांना भगवत गीता त्यांनी वदविली, घनघोर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरांनी गर्जना केली. हे म्हणजे जात धर्म पंथ लिंग याच्यात अडकून न पडता अण्णाभाऊ साठे यांनी हे काय केलेलं आहे की प्रत्येकाला त्याचं श्रेय देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शेवट समारोपाकडे जात असताना सांदुनी मुंबई विशाल महाराष्ट्राला संयुक्त होऊनी साथ देण्यात दुसऱ्याला शेजारी महा गुजरात निर्मायाला. आणि म्हणून सखा पाटील मोरारजीभाई देसाई यांना आले मोरारजीभाई देसाई अशा पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेवर अण्णाभाऊंनी शेकडो ओळींचा पोवाडा लिहिलेला. खरं तर महाराष्ट्र गीत म्हणून महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राची परंपरा हा अण्णाभाऊचा पोवाडा सरकारी गीत म्हणून प्रत्येक सरकारी कार्यक्रमात सादर करायला पाहिजे. ही अवनी आदिवासींची भिल्ल कोळ्यांची मांग रामोशांची ही पृथ्वी आमची आहे म्हणून त्यांनी सांगितलं ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून आमच्या दलितांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि मग मुंबई नगरी बडी बाका अशा पद्धतीनं ज्या वेळेला पट्टेबापराव मुंबईचं वर्णन करतात त्याच्यात बहुजनांची विटंबना आपल्याला दिसते. पण अण्णाभाऊ ज्या वेळेला मुंबईचं वर्णन करतात त्यावेळेला मराठी माणसांच्या बद्दलचं प्रेम आपुलकी जिव्हाळा कष्टकऱ्यांच्या घामाची महती अण्णाभाऊंनी आपल्या वाणी आणि लेखणीतून जागतिक पटावर गायलेली आहे आणि लिहिलेली आहे. आणि म्हणून आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जे अण्णाभाऊंनी योगदान दिलं ते महत्वाचं आहे. मुंबई यंत्राची तंत्राची जगणारांची मरणारांची अडचणच्या नाडीची हिरव्या माडीची तल्लम साडीची अशा प्रकारची मुंबईचं वर्णन पाण्यानं भरलं माझं खिस्स मला वान एका छत्रीची. अण्णाभाऊंचं अतिशय रम्य अशा प्रकारचं मनोरंजन करत करत प्रबोधनाचं अंजन डोळ्यात घालणारं हे कवन आपण पाहतो. आणि म्हणून शेवट एवढाच सांगेन की अण्णाभाऊ गुजराती बांधव ज्या वेळेला अण्णाभाऊंना म्हणायचे मुनीमजी म्हणून ज्या वेळेला त्यांनी त्या मुनीमजीला उत्तर देत आहेत अण्णाभाऊ साठे ते म्हणतात की हे भांडवलदार गुजराती म्हणतायत आम्ही मुंबईत आलो पैसा पेरला भांडवलदार आहोत कारखानदार आहोत आम्ही पैसा पेरला म्हणून तुम्ही काम करताय तुमचा संसार चालतोय. त्यावेळेला अण्णाभाऊ त्यांना असं उत्तर देतात की तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही नफ्यासाठी इथं आलेला आहात. भांडवलदार हा त्याला पैसा सर्वस्व असतं त्याला माणुसकी प्रिय असतेच असं नाही अपवाद असतील. अण्णाभाऊ म्हणतात नदीला बगळा जमून सगळा टपून बसतो कशाला. म्हणजे नदीवर झाड जर असेल तर त्याच्यावर बगळा बसलेला असतो तो टपून कशाला बसतोय तर एखादा मासा दिसला की तो पटकन टिपून घेतो. तसं मराठी माणसांचं रक्त शोषून घेणं त्यांचं श्रम शोषून घेणं त्यांचं घाम शोषून घेणं आणि आपले कारखाने वाढवणं नफा वाढवणं हे काम गुजरातचे भांडवलदार करत होते. आणि सखा पाटील मोरारजीभाई देसाई हे गुजरात दार्जिने होते. त्यामुळं मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न करत होते. पण सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या वाणी लेखणी आणि त्यागामुळं मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आज झालेली आहे. म्हणून हे राज्यकर्ते आज मुंबईत राज्य करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंना भारतरत्न द्यायला हवा ज्ञानपीठच्या तोलाचे आणि भारतरत्नच्या मोलाचे अशा अण्णाभाऊंचं योगदान आपण सर्वांनी या निमित्तानं या आजच्या 1 मे 2025 रोजी आज आपल्या बहुजन संघटक या चॅनेलवरून आपण जो संवाद साधला आणि मला जे अण्णाभाऊंच्या बद्दल उत्स्फूर्तपणे जे काय मांडण्याचा अचानक ठरलं आणि बोलायला सुरुवात केली त्यामुळं बोलण्याच्या ओघात एखादी सणावळी चुकली असेल किंवा काही संदर्भ इकडे तिकडे झाला असेल तर ती वैयक्तिक मी कमतरता समजतो. जे चांगलं आहे अण्णाभाऊंच्या भाषेत सांगायचं बा महाराष्ट्रात तू थोर आहेस जे चांगलं आहे ते महाराष्ट्राचं आहे मराठी भाषिकांचं आहे आणि जे त्यात काही उणीव आहेत त्या माझ्या आहेत. तसा मी पण अण्णाभाऊंचा एक अनुयायी आहे सामान्य कार्यकर्ता आहे अण्णाभाऊंचा चाहता आहे. जे काही असेल चांगलं या चर्चेतून संवादातून व्याख्यानातून संयुक्त महाराष्ट्रात जे अण्णाभाऊंचं योगदान आहे ते अधोरेखित झालं असेल ते अण्णाभाऊंचं कार्यकर्तृत्व आहे आणि ज्या मर्यादा झाल्या असतील जाणवल्या असतील त्या वैयक्तिक माझ्या आहेत. मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आणि महाराष्ट्र दिनाच्या मराठी भाषा राजभाषा दिनाच्या कामगार दिनाच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो.
आपण मला सहन केलं त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय लहुजी, जय भारत, जय शिवराय.